चला बनवूया आज अंडा मसाला। हे अंडी उकडून घेतलीत मी आणि त्याच्यामध्ये एक बटाटा टाकलेला, हे वाटण केले, कांदा लसूण खोबरं हे सगळं भाजून हे वाटण तयार केले आणि हे जिरं टाकले मी कढईमध्ये, कांदा लाल करून घेतला मस्त। दुसऱ्या कढईमध्ये बटाटे चांगले परतून घेतले, तेल टाकून थोडेसे, त्यांना पण ब्राऊन कलरवर बेसन टाकून मस्त कांदा लाल केला। परत त्याच्यामध्ये मगाशी केलेलं वाटण टाकलं, तेही चांगलं परतून घेतलं लाल होईपर्यंत। नंतर हळद, गरम मसाला, धने पावडर, लाल मसाला आणि माझा घरचा मसाला जो मी स्पेशल टाकते प्रत्येक भाजीमध्ये, तो सगळं मिसळून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मली पाणी टाकलं ते वाटण शिजण्यासाठी आणि चांगलं मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर तो तळलेला बटाटा टाकला त्याच्यामध्ये आणि अंडी टाकली अर्धी अर्धी करून चिरून आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे गरम केलेलं पाणी आणि ते चांगलं हलवून घेतलं। उकळलेलं पाणीच टाकायचं गरम केलेलं शक्यतो, म्हणजे भाजीची तरी जात नाही, छानपैकी तरी येते आणि भाजी एकजीव होते मस्त। तर त्याच्यामध्ये मीठ टाकलं, थोडंसं कोथिंबीर टाकली, गरम गरम चपाती बनवली, अंडा मसाला तयार झाला आपला।